मंडळी, गुड इव्हनिंग. आणि आज आम्ही आलेलो आहोत लाल महालामध्ये. लाल महाल हा शनिवार वाड्याच्या अगदी जवळच आहे. आणि आता आम्ही आज जातो आणि तुम्हाला दाखवतो तिकडे काय काय आहे ते. चला तर मग जाऊ. तर मंडळी, आम्हाला इकडे आल्यावर कळलं की इकडे शूटिंग करायला अलाउड नाहीये. त्यामुळे आता बाहेर जाऊन बोलूया. चला. कुठे आलेलीस तू आज? आज मी आली आहे लाल महालामध्ये. लाल महालामध्ये? लाल महाल. काय आहे लाल महाल म्हणजे? लाल महालामध्ये शिवाजी महाराजांचं सगळं बालपण गेलंय आणि इकडे त्यांचं सगळं शिक्षण आणि सगळं झालेलं आहे. शिक्षण. हो का? अच्छा. आणि किती साली बांधलेला तो? कधीचा आहे वाडा तो? 1600 सालचा. 1630 साली साधारण बांधला ना? अच्छा. आणि कोणी बांधला तो? शहाजीराजे बांधला म्हणजे शिवाजी महाराजांच्या वडिलांनी शिवाजी महाराज आणि जिजाऊंच्या सोयीसाठी तो बांधलेला. सोयीसाठी म्हणजे इथे राहण्यासाठी? हो. अच्छा. ओके ओके. आणि काय बाकीचा अजून इतिहास आहे इथे? तर इकडे शिवाजी महाराजांचं बालपण झालं. मी पहिले म्हटलं तसं त्यांना सगळं इकडे त्यांचं सगळं शिक्षण झालं आणि जिजामाता इकडे त्यांना बसून वेगवेगळ्या महाभारत रामायण अशा वेगवेगळ्या गोष्टी सांगायच्या. अच्छा. शिवाजी महाराजांना थोर पुरुषांच्या गोष्टी जास्त आवडायच्या आणि त्यांना असं वाटायचं की आपण पण मोठ्या होऊन त्या थोर पुरुषांसारखं व्हावं. अच्छा. ओके ओके. आणि इथे ते शिवाजी महाराज आणि जिजाऊ माता आहेत त्या असं जमीन नांगरतानाचे तिथे पुतळे ठेवलेत आतमध्ये. हो. तर ते काय आहेत तिथे? कशासाठी ठेवले? तर 1600 शतकामध्ये जेव्हा शहाजीराजांना पुण्याची जहागिरी काही कारणामुळे त्यांनी सोडली होती, तर तेव्हा सगळे तिकडे आदिलशहाचं राज्य होतं. तर आदिलशहाचं जेव्हा राज्य होतं तेव्हा आदिलशहानी हे जे सगळी आपली पुण्याची भूमी आहे ती सगळी बेचिराख करून टाकलेली आणि पुण्यामध्ये गाढवाचा नांगर फिरवला. हो. अरे बा. गाढवाचा नांगर जर कुठे फिरवला तर त्या काळात असा समज होता की अशुभ मानायचे? अशुभ मानायचे. अच्छा. तर तसं मानल्यामुळे सगळे तिकडची जी लोक होती ती सगळं ते अशुभ जमीन झाल्यामुळे तिकडे असं वाटायचं की आता शेती चांगली येणार नाही वगैरे वगैरे. त्यामुळे सगळी जी लोक होती ती पुणे सोडून बरेचशी गेलेली होती. तर त्यानंतर थोड्या दिवसांनी ज्या शहाजी राजांना परत जहागिरी मिळाली पुण्याची आणि सुप्याची, तेव्हा जिजाबाई आणि शिवराय परत पुण्यामध्ये आले. तर त्यांना सगळं दिसलं की जमीन वगैरे सगळी सुपीक आता होणार नाही, तर लोकांच्या समाधानासाठी आणि त्यामुळे त्यांनी सोन्याचा नांगर फिरवला. अच्छा. म्हणजे ते प्रतिकात्मक स्वरूप होतं का? म्हणजे पुन्हा इथे आता जमीन सुपीक आहे, इथे आपण शेती करू शकतो, आपण कष्टाने इथे व्यवस्थित राहू शकतो कष्ट करून. तर तसं झाल्यामुळे तिकडची जी पुण्यातली लोक होती ती पुन्हा इकडे राहिली. इथे आलेला मुघलांचा एक सरदार म्हणजे औरंगजेब नावाचा जो क्रूर राजा होता, त्याचे मामा ते इथे आलेले तेव्हा इथंच या लाल महालात राहिलेले ना ते. तर तेव्हा काय झालेलं की शाहिस्तेखानाला पण तसंच शिवाजी राजांना त्यांना पण त्याचा वध करायचा होता, कारण सगळं तो पण इकडे आल्यामुळे तो पण सगळं उद्ध्वस्त केलं. तर काय होतं की त्यांना मारायचं होतं शाहिस्तेखानाला. त्यामुळे काय झालं की त्या लाल महालाला त्यांनी मोठं भगदाड ते पाळत होते, ज्यामुळे त्यांना लपून ते महालामध्ये जाता येईल त्यांना आणि शाहिस्तेखानाला मारता येईल, वध करता येईल. तर त्यामुळे काय झालेलं, जेव्हा इकडे एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली, शाहिस्तेखानाने तो जो आपला महाल होता लाल महाल तो ताब्यात घेतलेला आणि तो शिवाजी महाराजांना परत मिळवायचा होता. ते भगदाड पाडत होते तेव्हा आपले जे सगळे मावळे होते त्यांनी भगदाड पाडण्याचा आवाज येऊ नये, त्यांच्या सैनिकांना कळू नये म्हणून त्यांनी काय केलेलं
खोटी वरात काढलेली अच्छा, लग्नाची वरात म्हणजे लग्नासाठी आपण आलो असं दाखवलं आणि हा. नंतर तो म्हणजे त्याचा जमिनी जो काव्याने असा हल्ला केला का आवाज इथे? त्याचा हे झाला. अच्छा, तर तेव्हा त्या तिकडच्या वरच्या खिडकीतून शाहिस्तेखानाने उडी मारली. इकडे अशा एकाच कुठल्या तरी खिडकीतनं उडी मारली असेल ना, आणि मग तेव्हा शिवाजी महाराजांनी त्यांची बोटं कापली, बोटं छाटून. छाटून टाकली. बरोबर. आणि मग त्याची फजिती झाली, मग इकडनं निघून गेला तो आणि हो. पुन्हा पुणे स्वराज्यात परत आलं ना आपल्या. हा, हो. चला तर मग जाऊया. आम्ही बोलत होतो त्या कसबा गणपतीच्या दर्शन. बोलत होतीस ना हो. की जिजाऊंनी आणि शिवाजी महाराजांनी इथे हो, हेच ते कसबा गणपतीचं गणपतीचं मंदिर. हा, तेच आहे का? हो. तर आपण आतमध्ये आता दर्शन घ्यायला जाऊ. आतमध्ये काय आपल्याला मोबाईलने शूटिंग करता येणार नाही, जर मिळालं तर करू, पण दर्शन घ्यायला जाऊ आपण आता. चालेल. हा, पुण्याचं ग्रामदैवत आहे ना गणपती, हो. कसबा गणपती. चला. तिकडे व्हिडिओ अलाउड नव्हताच, पण मग तिकडे आम्ही दर्शन घेऊन पेट पूजा करायला गेलो. तर ते खास रेस्टॉरंट आहे वरांडा. याचा ॲम्बियन्स आणि जेवण सगळंच खूप छान आहे. ते स्वतःची रेसिपी वापरून आईस्क्रीम सुद्धा बनवतात बरं का. आता आम्ही चाललेलो आहोत एंट्री डोर मधून आतमध्ये. बघा आता आम्ही काय काय बनवतो. कुठे आलायत तुम्ही सिया, सांग जरा. वरांडामध्ये. मी फारच खुश आहे. कोण कोण खुश आहे? का बरं? कारण एवढ्या जवळ पार्किंग मिळालं त्याच्यासारखं सुख नाही, ते पण वरांड्यामध्ये, आणि जास्त वेटिंग पण नव्हतं. तरी अर्धा तास वेटिंग म्हणजे काहीच नाही. इकडे प्रचंड गर्दी असते नेहमी. सियाने मागवलंय नाचोस, मी मागवलंय साबुदाणा वडा. काय पाहिजे? मला चेक करावं येतो. बाबांनी मागवली इडली. आम्ही काहीतरी एक स्पेशल मागवली गोष्ट, सियाची फेवरेट. काय आहे सिया हे? सांग बरं जरा पॅनकेक बद्दल. तर आहे पॅनकेक. आज पॅनकेक बरोबर वेगवेगळे फ्रूट्स आलेली आहेत. हे बघा. ते काय आहे? क्रीम. गोड असतं का ते? हो, गोड असतं. दीदी वाह दीदी दीदी आणि 2 पॅनकेक येतात त्याच्यात. आणि प्रणवचं आवडतं खास रेस्टॉरंट. हे रेस्टॉरंट आम्हाला सगळ्यांनाच आवडतं. और कुछ चाहिए? 2-3 चा एक वड़ा पाव बिर्याणी बोल. तियाने घेतला आहे ऑरेंज ज्यूस. कधीपासून तिला घ्यायचा होता, आज त्याचा मुहूर्त लागला. वरांडा. आता सिया सांगणार आहे पिऊन कसा आहे ऑरेंज ज्यूस. आता आमची पेट पूजा वगैरे झालेली आहे, त्यामुळे आता आम्ही निघतोय घरी. तर आता आम्ही वरांडामध्ये आलेलो. ते माझं स्वतःचं पर्सनल फेवरेट रेस्टॉरंट आहे पुण्याचं. कारण एकतर तिथे जी चव आहे ती उत्तम असते, तिकडची सर्विस पण A1 आहे, एकदम ऐस पैस असं रेस्टॉरंट आहे, आणि स्वच्छता पण फारच छान आहे. तर आणि त्याच्या तिथे जर तुम्ही येत असाल परत लावूया 2 मिनिटं जेवायला किंवा खायला किंवा काही स्नॅक्ससाठी म्हणून, तर एक प्रो टिप अशी आहे की तुम्ही जर स्पेशली जर शनिवार रविवारी येत असाल तर साधारण 6:30 वाजताच्या सुमारास तिथे तुम्ही पोहोचा, म्हणजे तुम्हाला पार्किंग पण व्यवस्थित मिळेल आणि जास्त वेटिंगमध्ये थांबावं पण लागणार नाही तुम्हाला.
तर छान रेस्टॉरंट आहे. तुम्ही पण कधी कोथरूड मध्ये असाल. मग आज तुम्ही रेटिंग द्या ना. रेटिंग नाही, मला असं जेवणाच्या ठिकाणांना रेटिंग द्यायला आवडत नाही. प्रत्येक ठिकाणाची चव चांगलीच असते. कोणी आता मला आज वाईट जेवण बनवायचं आहे असं म्हणून काही कोणी स्वयंपाक करत नाही. वा, त्यामुळे क्या विचार. क्या सोच है रे तेरी, मानना पड़ेगा. चांगली गोष्ट आहे. तर आता आपण भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. लवकरच भेटू. तोपर्यंत बाय बाय.